नेक्स्ट लक्षात घ्या, फाइंड द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी असा क्वेश्चन आहे. फाइंड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन A and B, and diagram is like this. This is A, this is B. आणि रेडियस आहे याची आहे R, CR. डायग्राम लक्षात आली का बघा. देर आर 3 स्पियर्स. ओके, म्हणजे स्पेरिकल कॅपॅसिटर इथं आहेत आणि इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी आपल्याला फाइंड आउट करायचं आहे. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटन्स बिटवीन ए अँड बी. आता तर त्याच्यासाठी तुम्हाला माहिती पाहिजे की स्पेरिकल कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला काय आहे. स्पेरिकल कॅपॅसिटन्सचा फॉर्म्युला आठवतोय का? 4 पाय इप्सिलॉन नॉट. ओके, काय फॉर्म्युला जरा सांगा आठवत असेल तर. 4 pi epsilon naught into R into R divided by R minus R. R into R divided by R minus R. R minus R. हा, मग आता A आणि B च्या दरम्यान इथे किती कॅपॅसिटर येतात बघा. आता फॉर एक्झाम्पल A इज कनेक्टेड टू, आपण काय केलं, पॉझिटिव्ह घेतलं. इफ A इज कनेक्टेड टू पॉझिटिव्ह अँड B इज कनेक्टेड टू निगेटिव्ह आपण जर घेतलं. ओके, आता मध्ये आणखी एक स्पियर आहे. ओके, त्याला स्पियर C म्हणूया आपण, लक्षात घ्या. तर A आणि C च्या मध्ये एक कॅपॅसिटर तयार होणार, कारण A वर पॉझिटिव्ह चार्ज असला की त्याच्यामुळे काय होणार आहे, C च्या आतल्या साईडला निगेटिव्ह चार्ज इंड्यूस होणार आणि बाहेरच्या साईडला काय होणार आहे, पॉझिटिव्ह चार्ज इंड्यूस होणार आहे. A ला पॉझिटिव्ह चार्ज दिला तर स्पियर A वर आउटसाइडला काय येणार, पॉझिटिव्ह चार्ज. C च्या इनसाइडला निगेटिव्ह चार्ज, C च्या आउटसाइडला पॉझिटिव्ह चार्ज आणि B च्या इनसाइडला काय असणार, निगेटिव्ह चार्ज. आता पॉझिटिव्ह निगेटिव्हच्या मध्ये एक कॅपॅसिटर तयार होतो, हे लक्षात ठेवायचं. म्हणजे इथं पहिला जो कॅपॅसिटर जो असेल तो C1 असणार आणि तो कुठं असणार आहे, A आणि C च्या मध्ये असणार, A प्लेट आणि C प्लेटच्या मध्ये. आणि दुसरा एक कॅपॅसिटर असणार आहे, तो कॅपॅसिटर कुठं, त्याला आपण C2 म्हणूया, तो कुठं असणार आहे, प्लेट B आणि C च्या मध्ये. लक्षात घ्या, असे 2 कॅपॅसिटर असणार आहेत. आता C1 हा देखील स्पेरिकल कॅपॅसिटर, C2 हा देखील स्पेरिकल कॅपॅसिटर आहे. C1 च्या रेडियस काय होणार, R आणि 2R येणार. लक्षात येते का बघा. आणि C2 च्या रेडियस किती येणार आहे, 2R अँड 3R येणार. याच्यामध्ये कुणाला अगोदर डाऊट काय आहे का विचारा. आता हा फॉर्म्युला आपल्याला यूज करायचा आहे. म्हणजे एकात एक असे 3 कॅपॅसिटर जर आपण एकात एक आपण 3 कॉन्सेंट्रिक स्पियर जर आपण लावले, बरोबर, आणि सगळ्यात आतल्या स्पियरला A कन्सिडर केलं, सगळ्यात बाहेरच्या स्पियरला B दिलं. ओके, म्हणजे बॅटरी जर A आणि B च्या मध्ये लावली, ओके, तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी आपल्याला इथं फाइंड आउट करायची आहे. तर इथे एकूण किती कॅपॅसिटर तयार होणार आहेत, एकूण 2 कॅपॅसिटर तयार होणार आहेत. एक म्हणजे A आणि C च्या मध्ये एक कॅपॅसिटर तयार होईल, स्पेरिकल कॅपॅसिटर, आणि दुसरा B आणि C च्या मध्ये स्पेरिकल कॅपॅसिटर तयार होणार. A आणि C च्या मध्ये जो स्पेरिकल कॅपॅसिटर तयार होणार आहे त्याची रेडियस R2R असणार आहे, म्हणजे 2 स्पियरची रेडियस. आणि B आणि C च्या मध्ये जो कॅपॅसिटर तयार होणार आहे त्याची रेडियस काय असणार आहे, 2R अँड 3R. ओके, मग त्याच्यामुळे आता C1 काढूया. C1 किती येणार बघा, फॉर्म्युला हाच वापरायचा आहे, 4 पाय इप्सिलॉन नॉट इन ब्रॅकेट R इंटू, हे बघा 2 रेडियसचं मल्टिप्लिकेशन ना,
C1 ला आतली रेडियस R, बाहेरची रेडियस 2R, म्हणजे किती होणार आहे 2R² डिवायडेड बाय लार्जर रेडियस मायनस स्मॉलर रेडियस, म्हणजे काय येणार आहे 2R मायनस R, दॅट इज R येणार, म्हणजे 4πε0 इंटू 2R येणार, एक R कॅन्सल झाला. सो दिस इज C1. आता C2 4πε0. ओके, आता काय होणार RR म्हणजे काय होणार 2R इंटू 3R, म्हणजे 6R डिवायडेड बाय सबट्रॅक्शन R² 6R² डिवायडेड बाय सबट्रॅक्शन किती होणार R, म्हणजे 4πε0 इंटू 6R होणार, दॅट इज C2. आता हे C1 C2 कसे जोडलेले आहेत ते देखील बघणं महत्वाचं आहे. सिरीज मध्ये आहेत का पॅरल मध्ये आहेत. ओके, काय करायचं बघा, इथं पॉइंट अगोदर मार्क करा, ए आणि बी हे 2 पॉइंट मार्क करा. ठीक आहे, ए आणि बी हे 2 पॉइंट मार्क केले तर काय होणार, आणि सी हा पॉइंट तिसरा पॉइंट आहे, तो काय करतो मध्ये कुठेतरी मी मार्क करतो सी पॉइंट. ठीक आहे, आता पहिला कॅपॅसिटर ए आणि सी च्या मध्ये आहे, ए आणि सी च्या मध्ये आहे, आणि दुसरा कॅपॅसिटर काय आहे बी आणि सी च्या मध्ये आहे ना. म्हणजे हे 2 कॅपॅसिटर कसे झाले बघा, C1 C2 हे सिरीज मध्ये झाले ना, कारण वन आफ्टर अनदर जोडले तर त्याला काय म्हणायचं सिरीज कॉम्बिनेशन. त्याच्यामुळे हे 2 कॅपॅसिटर आहेत जे सिरीज मध्ये आहेत. सो इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी कशी काढतो मग, C इक्विव्हॅलंट इज इक्वल टू C1 C2 डिवायडेड बाय C1 प्लस C2. ओके, डायरेक्ट फॉर्म्युला, किंवा नाहीतर मग 1/CS इज इक्वल टू 1/C1 प्लस 1/C2 वापरावं लागेल, किंवा डायरेक्टली हा वापरला तरी चालेल. C1 C2 म्हणजे 4πε0 इंटू 2R इंटू 4πε0 इंटू 6R डिवायडेड बाय यांची ऍडिशन 4πε0 इंटू 2R प्लस 6R, म्हणजे किती होणार आहे 8R. ओके, तर 4πε0 4πε0 गेट कॅन्सल, R अँड 1R गेट कॅन्सल. सो न्यूमरेटरला राहणार आहे 4πε0 2R इंटू 6 मीन्स 12R divided by 8. Okay, 4 2s are 8, so 12 divided by 2 means 6. So 6 pi epsilon naught into R. So this is the equivalent capacity. So या पद्धतीने हे सोल्युशन येणार आहे. ओके, खूप इम्पॉर्टंट प्रॉब्लेम आहे, काही डाऊट असले तर जरा विचारा. आता याचं व्हेरिएशन आणखी असं होऊ शकतं की हे पहिला आणि दुसरा कॅपॅसिटर जे आहे त्याच्यामध्ये जर डायलेक्ट्रिक मटेरियल भरलं, ए आणि सी च्या मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल भरलं तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी किती होणार, तर फक्त काय होणार आहे तर C1 मध्ये चेंज होणार, आणि C1 मध्ये काय चेंज होणार आहे, फक्त डायलेक्ट्रिक कॉन्स्टंट के फक्त येणार आहे. हे लक्षात येतंय मी काय सांगितलं, फक्त काय होणार आहे ए आणि सी च्या मध्ये डायलेक्ट्रिक मटेरियल जर भरलेलं असेल तर C1 फक्त चेंज होणार, आणि तो काय चेंज होणार 4πε0 ऐवजी 4πε0 के होणार, फक्त लक्षात घ्या. ठीक आहे, एवढंच करायचं आहे. याच्यानंतर नेक्स्ट बघणार आहे दॅट इज पॅरलल ग्रुपिंग ऑफ द कॅपॅसिटर्स. Parallel grouping of capacitors. आता अनेक कॅपॅसिटर पॅरलल ग्रुपिंग मध्ये किंवा पॅरल मध्ये आहेत असं आपण कधी म्हणतोय, तर लक्षात घ्या जर नंबर ऑफ कॅपॅसिटर्स आर कनेक्टेड बिटवीन 2 कॉमन पॉइंट, सगळे कॅपॅसिटर जर आहे 2च कॉमन पॉइंट मध्ये जर जोडलेले असतील तर त्याला काय म्हणायचं पॅरलल कॉम्बिनेशन. सपोज देर आर 2 कॉमन पॉइंट्स ए अँड बी, फर्स्ट कॅपॅसिटर ए आणि बी च्या मध्ये जोडलाय बघा, म्हणजे फर्स्ट कॅपॅसिटरची लेफ्ट हँड साइडची प्लेट ए ला, राईट हँड साइडची प्लेट बी ला.
त्याच्यानंतर दुसरा कॅपॅसिटर आहे त्याची लेफ्ट हँड साइड ए ला, राईट हँड साइड बी ला. किंवा तिसरा कॅपॅसिटर आहे त्याची लेफ्ट हँड साइडची प्लेट ए ला गेली, राईट हँड साइडची प्लेट बी ला गेली. ओके. किंवा फोर्थ कॅपॅसिटर त्याची लेफ्ट हँड साइडची प्लेट ए ला गेली, राईट हँड साइडची प्लेट जी आहे ती या पद्धतीनं बी ला गेली. ओके. तर याला काय म्हणायचं, पॅरल. म्हणजे फक्त दिसायला पॅरलल असलं म्हणजे झालं नाही, लक्षात घ्या. ओके. पॅरल दिसलं म्हणजे त्याला पॅरल कॉम्बिनेशन म्हणायचं नाही. ओके. त्याच्यामध्ये काय तुम्हाला चेक करावं लागेल, प्रत्येक कॅपॅसिटरची लेफ्ट हँड साइडची प्लेट ए ला जायला पाहिजे आणि प्रत्येक कॅपॅसिटरची राईट हँड साइडची प्लेट बी ला जायला पाहिजे. म्हणजे याचा अर्थ काय होतो, टू कॅपॅसिटर शुड बी कनेक्टेड बिटवीन टू कॉमन पॉइंट्स. असं जर असेल तरच काय म्हणतो आपण, त्याला पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणतो. ओके. सो दॅट इज द concept of parallel combination. Okay, so when a number of capacitors are connected between two common points, it is called as parallel combination. It is called as parallel combination. When a number of capacitors are connected between two common points, it is called as parallel combination. नंबर ऑफ कॅपॅसिटर दोन कॉमन पॉइंट मध्ये जर जोडलेले असेल तर त्याला काय म्हणतो आपण, पॅरलल कॉम्बिनेशन असं म्हणतो. ठीक आहे. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये काय काय होतं याच्याशी रिलेटेड काही महत्वाच्या गोष्टी आहेत. ह्या गोष्टी नोट डाऊन कराव्या लागतील, व्यवस्थित लक्षात ठेवाव्या लागतील. आता पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये सगळ्या कॅपॅसिटरला सेम काय असतं, तर सगळ्या कॅपॅसिटरला पीडी जो आहे, पोटेन्शियल डिफरन्स जो आहे तो तेवढाच येणार आहे. ओके. सो पीडी इज सेम to all capacitors. ओके. म्हणजे फॉर एक्झाम्पल फर्स्ट कॅपॅसिटरला 4 व्होल्ट जर पीडी असेल तर बाकीच्या सगळ्या कॅपॅसिटरला 4 व्होल्टचाच पीडी असणार आहे. आता पीडी सेम सगळ्यांचा, कॅपॅसिटी डिफरंट असेल तर ऑटोमॅटिकली काय होणार, चार्जचा फॉर्म्युला काय असतो, सी व्ही. ओके. चार्जचा फॉर्म्युला काय असतो, क्यू इज इक्वल टू सी व्ही. आता फी सगळ्यांचं सेम झालं परंतु सी डिफरंट असेल तर चार्ज मात्र काय येणार आहे, डिफरंट येणार आहे. सो चार्ज कॅन बी डिफरंट ऑन डिफरंट कॅपॅसिटर्स. ओके. थर्ड इम्पॉर्टंट थिंग काय तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा इथं फॉर्म्युला काय येतो, तर पॅरलल कॉम्बिनेशन मध्ये इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला येतोय, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी Cp is equal to C1 plus C2 plus C3 up to Cn. ओके. म्हणजे अशा प्रकारे अनेक कॅपॅसिटर जर पॅरलल मध्ये जोडले असेल तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटीचा फॉर्म्युला येतो C1 plus C2 plus C3 up to Cn. या पद्धतीने फॉर्म्युला येणार आहे. लक्षात येतंय. म्हणजे इथं काय होतं, सगळ्या कॅपॅसिटीची ऍडिशन होते. सो पॅरलल कॉम्बिनेशन मुळे काय होते, कॅपॅसिटी काय होते, कॅपॅसिटी इन्क्रीजेस. हे लक्षात ठेवावं लागेल. So parallel combination is used to increase capacity. Series combination मुळे काय होते, capacity decreases. Okay. So capacity of the parallel combination is largest of any capacitor. Okay. म्हणजे इतर कुठल्याही कॅपॅसिटर पेक्षा पॅरलल कॉम्बिनेशनची कॅपॅसिटी जी आहे ती सगळ्यात जास्त असते. ओके. सो दिस इज रिलेटेड टू द पॅरलल कॉम्बिनेशन. आता प्रत्येक कॅपॅसिटरची कॅपॅसिटी सी असेल. ओके. प्रत्येक कॅपॅसिटरची कॅपॅसिटी काय असेल, सी असेल. तर आणि एन कॅपॅसिटर आपण पॅरल मध्ये जोडले तर इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी किती येणार, एन टाइम्स सी येणार. बरं ना. कारण एन कॅपॅसिटर असेल, प्रत्येकाची कॅपॅसिटी सी असेल तर सी प्लस सी असं होणार ना कंटिन्युअसली अप टू एन टाइम्स. अँड देअरफॉर काय होणार आहे, इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी ऑफ द पॅरल कॉम्बिनेशन विल बी इक्वल टू एन सी येणार आहे.
आता याचं एक एक्झाम्पल बघूया, व्हेरी सिम्पल एक्झाम्पल ऑफ द पॅरल कॉम्बिनेशन. म्हणजे याच्यामध्ये काय करायचं आहे, सपोज क्वेश्चन इज लाइक दिस. Suppose there are 3 capacitors connected as shown in figure. Okay, so this is of 1 microfarad, this is of 2 microfarad, this is of 3 microfarad, and it is connected to this combination is connected to 100 volt battery. तर याच्यामध्ये काय फाइंड आउट करायचं आहे, तर पहिली गोष्ट म्हणजे व्हॉट इज द इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी. इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी काय येणार आहे, Cp इज इक्वल टू C1 प्लस C2 प्लस C3 म्हणजे 1 प्लस 2 प्लस 3 म्हणजे किती येणार आहे, दॅट इज 6 मायक्रोफॅरड इक्विव्हॅलंट कॅपॅसिटी येणार. ओके, झाली फर्स्ट थिंग. त्याच्यानंतर नेक्स्ट आहे दॅट इज प्रत्येक कॅपॅसिटरला चार्ज किती जाणार आहे, प्रत्येक कॅपॅसिटरला चार्ज किती जाणार. आता बघा 100 व्होल्ट जे पीडी जे आहे, सपोज हा पॉइंट ए असेल, हा पॉइंट बी असेल. ए या पॉइंटचं पोटेन्शियल म्हणजे काय होणार आहे, 100 व्होल्ट. कारण बॅटरीचं पीडी 100 व्होल्ट असेल तर त्याचा मिनिंग काय होणार, पॉझिटिव्ह प्लेट 100 व्होल्ट आणि निगेटिव्ह प्लेट 0 व्होल्ट असणार. लक्षात येते का, बॅटरी 100 व्होल्टची म्हणजे काय अज्युम करायचं, पॉझिटिव्ह प्लेट जी आहे ती 100 व्होल्टला अज्युम करायची, निगेटिव्ह प्लेट फॉर एक्झाम्पल 0 व्होल्टला अज्युम करा. त्याच्यामुळे 100 व्होल्ट कुणाला मिळणार आहे, ए पॉइंटला मिळणार, आणि 0 व्होल्ट कुणाला मिळणार आहे, बी पॉइंटला मिळणार आहे. ठीक आहे, जे 1 मायक्रोफॅरडच्या लेफ्ट प्लेटला किती येणार आहे, 100 व्होल्ट येणार, आणि राईट प्लेटला किती येणार आहे, 0 व्होल्ट, कारण ते बी ला डायरेक्टली कनेक्टेड आहे ना. म्हणजे 1 मायक्रोफॅरडचा पीडी किती झाला, 100 व्होल्ट झाला. ओके, सो Q1 इज इक्वल टू C1 F1. C1 किती आहे, 1, आणि F1 किती आहे, 100. सो काय होणार आहे, 100 मायक्रो कुलोम, कारण मायक्रो ऍज इट इज ठेवलंय मी. 100 मायक्रो कुलोम पहिल्यावरचा चार्ज येणार आहे. त्याच्यानंतर दुसऱ्यावरचा चार्ज C2 V2, दुसऱ्याची कॅपॅसिटी 2 आहे. त्याचं पण बघा, लेफ्ट प्लेट ए ला जोडली आहे, ए 100 व्होल्टला आहे, म्हणजे लेफ्ट प्लेटला येणार 100 व्होल्ट, राईट प्लेटला येणार आहे 0 व्होल्ट. म्हणजे सेकंड कॅपॅसिटरचं पीडी देखील किती झाला, 100 व्होल्टच झाला. सो दिस इज इक्वल टू 200 मायक्रो कुलोम. तिसऱ्यावरचा चार्ज किती येणार आहे, C3 V3. ओके, आणि C3 V3 म्हटल्यावर काय होणार बघा, C3 इज 3 इंटू त्याला देखील पीडी आहे 100, सो येणार आहे 300 मायक्रो कुलोम. तर अशा प्रकारे Q1 Q2 Q3 च्या व्हॅल्यू पॅरल कॉम्बिनेशन मध्ये काढणं खूप इझी आहे. मग टोटल चार्ज बॅटरीनं किती सप्लाय केलेला असणार, कारण बॅटरीनं चार्ज सपोज Q इतका सप्लाय केलेला असेल तर Q मधला काही काय होणार आहे, Q1 ला जाणार, काही Q2 ला जाणार, आणि काही Q3 ला जाणार आहे. अँड देअरफॉर वी कॅन राईट Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3 येणार. लक्षात येते, Q इज इक्वल टू Q1 प्लस Q2 प्लस Q3 येणार. अँड देअरफॉर Q इज इक्वल टू 100 प्लस 200 प्लस 300 म्हणजे किती होणार आहे, दॅट इज इक्वल टू 600 मायक्रो कुलोम. दिस इज द टोटल चार्ज सप्लाइड बाय द बॅटरी. ओके, सो टोटल चार्ज supplied by battery. हे त्याचा हा फॉर्म्युला आहे, Q इज इक्वल टू 600 मायक्रोफॅरड. लक्षात येते, या पद्धतीनं असेल. आता सगळ्यांनी एक काम करा, जरा रिजॉईन करा. ओके, रिजॉईन.